नमस्कार. तुम्ही पाहतात अपडेट कट्टा. शासनाकडून नुकतेच खरीप पिकांसाठी हमीभाव जारी करण्यात आले आहे आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण घेऊन आलो आहे, ज्यामध्ये 2026-27 साठी काही प्रमुख पिकांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्यासाठी वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण हे कृषी विभागाचं जे मंत्रालय आहे, कृषी मंत्रालय केंद्राचं, ज्यांचं हे पत्र आहे जे नुकतेच जारी करण्यात आलं आहे, आपण बघू शकता स्क्रीनवरती, ज्यामध्ये 2026-27च्या विपणन हंगामासाठी म्हणजेच खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीसाठी, ज्याला आपण हमीभाव म्हणतो MSP, यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच मंजुरी झाली आहे. आणि ती कशा प्रकारे आहे तर खरीप हंगामातील 14 खरीप पिकांच्या याच्यासाठी ही जारी करण्यात आली आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण खाली बघणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक पिकासाठी किती आता MSP आहे, किती हमीभाव आहे, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता आपण ही संपूर्ण माहिती बघू. ज्यामध्ये आपण बघू शकता सुरुवातीला धान्य आहे, ज्यामध्ये तांदूळ आहे 2441 रुपये असणार आहे, ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बऱ्या म्हणजे 72 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर खाली आपण दुसरं पीक बघू शकता, ज्यामध्ये ज्वारी आहे. ज्वारी ज्यामध्ये हायब्रिड आहे 4000 रुपये, म्हणजे 324 रुपयाची वाढ यामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर खाली आहे बाजरी, ज्यामध्ये 2900 रुपये बाजरीचा भाव आता करण्यात आला आहे, शासनाचा हमी भाव, आणि ज्याची 125 रुपयाची वाढ यामध्ये झाली आहे. त्यानंतर नाचणी असेल किंवा मका असेल, मक्यामध्ये 2410 2410 रुपये अशा प्रकारची वाढ झाली आहे, ज्यामध्ये थोडीशी वाढ आहे 10 रुपये फक्त, ही तुलनेने फारच कमी आहे. त्यानंतर आपण खाली डाळीमध्ये बघू शकता, तुरीचा भाव हा 8450 रुपये करण्यात आला आहे, म्हणजेच 450 रुपये हा मागच्या वर्षीच्या तुलनेत आता तुरीला हा भाव वाढवण्यात आला आहे. आणि शेतकऱ्यांनी एक गोष्टीकडे लक्ष द्या, हा हमीभाव जारी केल्यानंतर जे आपले हमीभाव जे खरेदी केंद्र असतात, या केंद्रामार्फत याच भावाने आपला शेतीमाल खरेदी केला जातो आणि यावरतीच शेतकऱ्याचा जो आपला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, याच्याच आजूबाजूला या संपूर्ण पिकाचा भाव हा राहत असतो. चला त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही हमीभाव पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये आपण खाली बघू शकता, मूग आहे 8780 रुपये, ज्यामध्ये 12 रुपयाची वाढ झाली, म्हणजे खूपच नगण्य आहे. त्यानंतर उडीद आहे 8200 रुपये, म्हणजे 400 रुपयाची वाढ या उडीदामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर तेलबियामध्ये शेंगदाणे आहे, सूर्यफूल ज्या बिया आहेत ते आहे. सोयाबीन आहे, सोयाबीनसाठी 5700 रुपयाची पर्यंत वाढ करण्यात 5708 रुपये अशी MSP जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये 380 रुपयाची वाढ यावर्षी करण्यात आली. त्यानंतर तिळासाठी 10346 असे. त्यानंतर कारळे ज्यासाठी 10,052 515 रुपयाची वाढ यामध्ये करण्यात आली, आणि यापूर्वीचं जे तीळ होतं त्यामध्ये देखील 500 रुपयाची वाढ करण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिक पीक आहे जे कापूस, ज्यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसासाठी 8267 रुपये, म्हणजे 557 रुपयाची वाढ करण्यात आली, आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 8667 रुपये, म्हणजेच 557 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट